राज्यसभेचाही पर्याय। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। विदर्भातल्या 4 जागांवरही महायुतीकडून धक्कातंत्र वापरलं जाण्याची शक्यता। भावना गवळींच्या जागी संजय राठोड यांना तिकीट मिळणार अशी चर्चा। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। शरद पवारांचा फोटो वापरणार नाही याची लेखी हमी द्या। सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला खडसावलं। निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, अन्यथा लंके यांना आमदारकी सोडावी लागेल। अजित पवारांचा धमकीवजा इशारा। आचारसंहिता उद्यापासून लागू होईल। अजित पवारांचं प्रचार सभेत वक्तव्य। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा निर्णय सगळ्या जागा जाहीर झाल्यानंतरच घेणार। बारामतीची जागा अजित पवारांना दिली, त्याची वेगळी घोषणा करण्याची गरज नाही। चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। बारामतीतून निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम। मुख्यमंत्री शिंदेंसोबत आज दुपारी चर्चा करणार। उत्तर मुंबईतून तिकीट नाकारलेल्या गोपाळ शेट्टींची देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढली। काल रात्री उशिरा शेट्टींच्या घरी जाऊन चर्चा। एक देश एक निवडणूक संदर्भातला अहवाल राष्ट्रपतींकडे सादर। केंद्र सरकारकडून 2029चं टार्गेट निश्चित। उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू। विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बुधवारी स्वाक्षरी। सीएए कायदा मुस्लिम विरोधी नाही। एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांचा खुलासा। सुपरस्टार आमिर खानला 59 वर्ष पूर्ण। लापता लेडीज या चित्रपटाच्या टीमसोबत वाढदिवस साजरा केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।